नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जाधव, सहयोगी प्राध्यापक अर्थशास्त्र. आजच्या या अध्यापन सत्रात आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आज आपण सामाजिक संशोधनाचे स्वरूप, नेचर ऑफ सोशल रिसर्च या विषयाचा सविस्तर आणि सूक्ष्म वेध घेणार आहोत. सामाजिक शोधकार्य हे शास्त्रीयदृष्ट्या कसे पार पडते, त्याचा मूळ पाया कोणता आहे आणि त्याची मुख्य वैशिष्ट्ये कोणती, या सर्व घटकांची सविस्तर चर्चा आज आपण या सत्रात करणार आहोत. सुरुवातीला आपण सामाजिक संशोधनाच्या प्रास्ताविककडे वळूया. सामाजिक संशोधन हे मानवी समाज, सामाजिक संस्था आणि मानवी वर्तनाचे केलेले वैज्ञानिक व पद्धतशीर अन्वेषण आहे. याचा अर्थ असा की समाजात घडणाऱ्या विविध घटनांना आपण केवळ वरवरच्या किंवा प्राथमिक दृष्टीने न पाहता वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून मानवी वर्तन आणि सामाजिक संस्थांच्या गतिशीलतेचा अभ्यास करतो. येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे हे संशोधन केवळ साध्या पूर्वग्रहावर किंवा वैयक्तिक मतावर आधारित नसून अनुभवजन्य पुरावे आणि तार्किक विश्लेषणाच्या साहाय्याने सामाजिक समस्यांची उत्तरे शोधण्याची एक गतिशील प्रक्रिया आहे. आपण जेव्हा समाजशास्त्र किंवा अर्थशास्त्रातील समस्यांचा अभ्यास करतो तेव्हा तिथे वैयक्तिक पूर्वग्रह किंवा काल्पनिक गृहीतकांना वाव नसतो, तर प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभवजन्य पुरावे, ज्याला आपण एम्पिरिकल एव्हिडन्स म्हणतो, आणि तार्किक विश्लेषणाच्या आधारेच सामाजिक आव्हानावर निरसन शोधले जाते. आता आपण या संशोधनाच्या स्वरूपातील पहिल्या महत्त्वाच्या अंगाकडे वळूया. पहिला महत्त्वाचा पैलू म्हणजे शास्त्रीय आणि वैज्ञानिक स्वरूप, सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक नेचर. सामाजिक संशोधन ही कोणतीही योगायोगाने केलेली पाहणी नसून ती शास्त्रीय तत्वावर आधारित असते. यामध्ये संशोधन समस्या ओळखीपासून ते तथ्य विश्लेषणापर्यंत ठराविक आणि नियोजित टप्प्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेत संशोधक स्वतःचे वैयक्तिक विचार बाजूला ठेवून वस्तुनिष्ठपणे आणि पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढतो. म्हणजेच संशोधनात टप्प्यांची एक निश्चित साखळी असते आणि संशोधकाने स्वतःची तटस्थता राखणे अनिवार्य असते. दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे गतिमान आणि मानवी वर्तनाचा अभ्यास, डायनॅमिक अँड ह्यूमन बिहेवियर सेंट्रिक. नैसर्गिक शास्त्राप्रमाणे मानवी वर्तन हे स्थिर नसून ते सातत्याने बदलणारे आणि गतिशील असते. सामाजिक संशोधन हे विविध सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थितीमध्ये व्यक्ती आणि समूह कशा प्रकारे आंतरक्रिया करतात, त्यांच्या अभिवृत्ती आणि प्रतिक्रिया कशा बदलतात याचा सखोल अभ्यास करते. भौतिकशास्त्रातील नियम स्थिर असू शकतात, परंतु मानवी समाज सातत्याने बदलत असल्यामुळे या बदलत्या वर्तनाचा आणि क्रियाप्रतिक्रियांचा सूक्ष्म अभ्यास हे संशोधन करत असते. नवीन तथ्यांचा शोध व जुन्या तथ्यांची पडताळणी, डिस्कव्हरी अँड व्हेरिफिकेशन. सामाजिक संशोधनाचे स्वरूप दुहेरी असते. ते केवळ नवीन सामाजिक घटनांचा किंवा तथ्यांचा शोध घेत नाही, तर अस्तित्वात असलेल्या सिद्धांताची पुन्हा पडताळणी करते.
बदलत्या काळानुसार जुने सिद्धांत आजही लागू पडतात की त्यात सुधारणेची गरज आहे याचे हे संशोधन सतत परीक्षण करते. म्हणजेच नवीन ज्ञानाची भर घालणे आणि प्रस्थापित सिद्धांताशी काळाशी सुसंगतता तपासणे हे कार्य एकाच वेळी चालते. आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे कार्यकारण भाव स्पष्ट करणारे स्वरूप. कॉझल रिलेशनशिप अँड पॅटर्न इंडिकेशन. हे संशोधन केवळ घटनांचे वर्णन करत नाही, तर त्यामागील मुख्य कारणे शोधून काढते. उदाहरणार्थ, दारिद्र्य किंवा बेरोजगारी यासारख्या समस्यांमागील सामाजिक व आर्थिक घटकांचे परस्पर संबंध आणि कार्यकारण भाव स्पष्ट करून समाज कशा प्रकारे कार्य करतो याचे सामान्य नियम व नमुने शोधण्यास ते मदत करते. समाजात कोणतीही घटना विनाकारण घडत नाही, त्यामुळे दारिद्र्य किंवा बेरोजगारी मागे कोणते निश्चित घटक कार्यरत आहेत त्यांच्यातील कार्यकारण भाव किंवा संबंध शोधणे या संशोधनाचे मूळ उद्दिष्ट असते. शेवटी आपण या विवेचनाचा निष्कर्ष समजून घेऊया. थोडक्यात सांगायचे तर सामाजिक संशोधन हे अत्यंत वैज्ञानिक, पद्धतशीर, गतिशील आणि व्यावहारिक स्वरूपाचे आहे. ते मानवी समाजाला एक जिवंत प्रयोगशाळा मानून तथ्यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करते आणि सामाजिक समस्यांवर शाश्वत व पुराव्यावर आधारित उपाय शोधण्यास मदत करते. म्हणजेच सामाजिक संशोधन हे केवळ पुस्तकी किंवा सैद्धांतिक स्वरूपाचे नसून प्रत्यक्ष समाज जीवनातील आव्हानावर शाश्वत आणि व्यावहारिक उकल शोधणारे एक सशक्त माध्यम आहे. धन्यवाद.